हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लॅट 2026 या परीक्षेची तयारी करत असताना कुठली स्ट्रॅटेजी आपण फॉलो करायला पाहिजे जेणेकरून आपण इझिली ही एक्झाम क्रॅक करू शकतो आणि टॉपर्स जे असतात ती कुठली स्ट्रॅटेजी फॉलो करतात जेणेकरून ते या एक्झाम मध्ये टॉप करतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मला खात्री आहे जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर नक्कीच तुम्ही ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकाल. मित्रांनो, क्लॅट 2026 साठी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 12 मे पासून सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. तसेच कंप्लीट सिलेबसच्या नोट्स तुम्हाला इथे ॲज पर क्लॅट दिल्या जातात. त्यानंतर तुम्हाला ॲज पर क्लॅट एक्झाम पॅटर्न तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा इथे दिल्या जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, एमसीक्यू ची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्हाला एमसीक्यू सुद्धा या बॅचेस मध्ये दिले जातात. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये क्लॅट एक्झाम 2026 हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकतात. आणि जे विद्यार्थी 2027 मध्ये क्लॅट एक्झाम देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेला आहे. ग्लोबल ऑनलाईनच्या ऍप मध्ये क्लॅट एक्झाम 2027 हा कोर्स सर्च करून तिथेही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, क्लॅट एक्झाम साठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आपण पाहून घेऊयात. क्लॅट साठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते 10+2 किंवा इक्विव्हॅलंट लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला मिनिमम मार्क्स जे आहेत ते जनरल, ओबीसी, फिजिकली हँडिकॅप, एनआरआय, पीआयओ आणि ओसीआय कॅन्डिडेटसाठी 45% इथे रिक्वायरमेंट आहे. एससी एसटी कॅटेगरी मधून तुम्ही असाल तर तुम्हाला 40% मार्क्स तुमच्या 12th एक्झाम मध्ये असावे लागतील. त्याच्यानंतर या एक्झामसाठी कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. आणि जे विद्यार्थी 2026 मध्ये 12वीची एक्झाम देत आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या एक्झामला अपियर होता येतं. तर मित्रांनो, या एक्झाम मध्ये मॅक्सिमम मार्क्स जे आहेत ते 120 मार्क्स आहेत. ड्युरेशन जे आहे ते 2 तासांचं असतं, म्हणजे 2 तासामध्येच 120 एमसीक्यू तुम्हाला इथे सॉल्व्ह करावे लागतात. प्रत्येक एमसीक्यू ला इथे 1 मार्क दिलेला असतो. त्यानंतर 120 मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात आणि या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 0.25 एवढे मार्क्स तुमचे कमी होतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर सब्जेक्ट एरिया विथ वेटेज जर इथे पाहिलं तर इंग्लिश लँग्वेज मधून 22 ते 26 प्रश्न या एक्झाम मध्ये विचारले जातात. अप्रॉक्सिमेटली 20% वेटेज इंग्लिश लँग्वेजला आहे. करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेज या सब्जेक्टला 25% अप्रॉक्सिमेटली इथे वेटेज आहे. म्हणजेच 28 ते 32 प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या विषयामधून विचारले जातात. लीगल रिझनिंग जर आपण पाहिलं तर 28 ते 32 क्वेश्चन याच्यामधूनही येतात. म्हणजे 25% सरासरी वेटेज या लीगल रिझनिंगला आहे. लॉजिकल रिझनिंग मधून 22 ते 26 क्वेश्चन विचारले जातात. साधारणतः 20%चं वेटेज इथे लॉजिकल रिझनिंगला दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स जे असतात याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल पार्ट असेल तर या पार्ट मध्ये 10 ते 14 क्वेश्चन्स विचारले जातात. अप्रॉक्सिमेटली 10% वेटेज इथे दिलेलं असतं. तर मित्रांनो, आपण जर डिटेल सिलेबस जर पाहिला तर इंग्लिश लँग्वेज मधून तुम्हाला पॅसेज विचारले जातात. साधारणतः 450 शब्दांचे हे पॅसेज असतात. तर हे पॅसेज फिक्शनल असू शकतात किंवा नॉन फिक्शन रिअल पॅसेज असू शकतात. तर याच्यामध्ये मेन आयडिया आणि आर्ग्युमेंट जे असतात त्या कॉम्प्रिहेंड तुम्हाला करता येतात का ते चेक केलं जातं. त्याच्यानंतर पॅसेज वरून तुम्ही इन्फरन्स ड्रॉ करू शकता का, कंक्लुजन ड्रॉ करू शकता का, ह्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर कॉन्टेंट जे आहे पॅसेज मधलं ते तुम्ही समराइज करू शकता का. त्याच्यानंतर तुमचे व्ह्यू पॉइंट सुद्धा इथे कम्पेअर केले जातात आणि तुम्हाला इंटरप्रिटेशन वर्ड्सचं इथे जमतंय का हेही या पॅसेजेस मधून टेस्ट केलं जातं. तर मित्रांनो, या इंग्लिश लँग्वेजचा स्टडी करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वाचनाची सवय असली पाहिजे. काही न्यूजपेपर तुम्ही लक्षात घ्या, द हिंदू असेल, द इंडियन एक्सप्रेस असेल, जे डेली न्यूजपेपर येतात ते न्यूजपेपर वाचण्याची सवय ठेवा जेणेकरून तुम्हाला वाचण्याची प्रॅक्टिस होईल. प्रिव्हियस क्लॅट एक्झाम मध्ये जे पॅसेजेस आले आहेत त्याच्यामधून कॉम्प्रिहेन्शन प्रॅक्टिस करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वोकॅब्युलरी सुद्धा तुमची मेंटेन करावी लागेल. नवीन वर्ड्स माहिती करून घ्या. नवीन वर्ड्स जे तुम्हाला माहिती होत आहेत ते वर्ड्स तुम्ही एका जर्नल मध्ये रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर तुम्ही काही ऍप्स वापरू शकता, जसं की वर्डअप आहे, vocabulary.com आहे. याच्यामधून तुम्ही वोकॅब्युलरीची डेली प्रॅक्टिस करू शकता. पुढे करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेज या टॉपिक मधून जर पाहिलं तर इथे पॅसेजेस विचारले जातात. इथे न्यूज आणि
नॉन फिक्शन सोर्सेस मधले तुम्हाला पॅसेजेस दिलेले असतात. याच्यामध्ये तुमची अवेअरनेस टेस्ट होते. तर जे मेजर नॅशनल आणि इंटरनॅशनल इव्हेंट्स असतात त्याच्यावरती हे पॅसेजेस बेस्ड असतात. त्याच्यानंतर आर्ट्स आणि कल्चरवरती हे पॅसेज असू शकतात. हिस्ट्री ऑफ ऑनगोइंग रिलेव्हन्स या टॉपिक वरती ही पॅसेज असू शकतात. तसेच काही लीगल इव्हेंट जर सध्या होत असतील तर त्या लीगल इव्हेंट्सच्या बेसिसवरती सुद्धा हे पॅसेजेस तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. तर या पॅसेजेसची आणि जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सची तयारी करत असताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जसं की न्यूजपेपर तुम्ही रीड करायचे. मंथली करंट अफेअर्स जे आहेत ते तुम्ही प्रिपेअर करणं इथे मस्ट आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्रतियुगता दर्पण नावाचं मॅगझिन वापरू शकता. इन शॉर्ट नावाचं ॲप वापरू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला क्विक अपडेट्स मिळू शकतात. मंथली जे की इव्हेंट होत आहेत, दर महिन्यामध्ये ज्या की इव्हेंट होत असतील त्या की इव्हेंटचं रेकॉर्ड तुम्ही मेंटेन इथे करा. तुम्ही एक नोटबुक स्पेशल तुम्ही करंट अफेअर्ससाठी बनवा आणि त्याच्यामध्ये दर महिन्यामध्ये ज्या महत्त्वाचे इव्हेंट होत आहेत ते नोट डाउन करत राहा. स्पेशली तुम्हाला जे फोकस करायचंय ते म्हणजे लीगल डेव्हलपमेंट्स वरती आणि जे लँडमार्क जजमेंट सुप्रीम कोर्टकडनं येतात त्याच्यावरती तुम्हाला फोकस करावा लागेल. कारण याच्याच बेसिसवरती तुम्हाला पॅसेजेस पण विचारलेले असतात. आपण लीगल रिझनिंग मध्ये जर पाहिलं तर इथे फॅक्ट बेस्ड आणि मॉरल लीगल पॅसेजेस असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला रूल्स अँड प्रिन्सिपल आयडेंटिफाय करता यायला हवे. जे प्रिन्सिपल तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला अप्लाय करता आले पाहिजे. जो सिनारिओ तुम्हाला त्या पॅसेजमध्ये दिलेला असेल तिथे ते प्रिन्सिपल्स अप्लाय करता आले पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय होतोय तोही तुम्हाला आयडेंटिफाय त्या पॅसेज मधनं करता आला पाहिजे. तर लीगल रिझनिंगचा स्टडी करत असताना यापूर्वीच्या क्लॅट एक्झाम आणि ऑल इंडिया लॉ एंट्रन्स टेस्ट एक्झामचे जे पेपर असतील त्या पेपर मधून तुम्ही हे लीगल प्रिन्सिपल बेस्ड क्वेश्चन्स जे असतात ते प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर लँडमार्क जजमेंट, लँडमार्क केसेस जे आहेत त्याची समरी वाचा. तर त्याच्यासाठी तुम्हाला सोर्सेस आहेत. लाईव्ह लॉ असेल किंवा बार अँड बेंच असेल या सोर्सेस मधून तुम्ही ते लँडमार्क जजमेंट वाचू शकता. त्यानंतर मित्रांनो डेली तुम्हाला या क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं इथे अपेक्षित आहे. जसं की तुम्ही RS अग्रवाल यांचं बुक यूज करू शकता ज्याच्यामधून तुम्ही हे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू शकता. तसेच युनिव्हर्सल्स गाईड फॉर क्लॅट हे एक बुक अवेलेबल आहे. त्याच्यामधून सुद्धा तुम्ही लीगल रिझनिंगचं प्रिपरेशन करू शकता. तर लॉजिकल रिझनिंग या सेक्शन मधून सुद्धा तुम्हाला शॉर्ट पॅसेजेस विचारले असतात आणि या पॅसेजेस मधून तुम्ही आर्ग्युमेंट्स आणि कंक्लुजन ड्रॉ करू शकता का हे चेक केलं जातं. रिझनिंग आणि अझम्पशन्स तुम्ही अनालाइज करू शकता का, अनालॉजीज आणि कॉन्ट्राडिक्शन्स तुम्ही ओळखू शकता का आणि तुमचं जे लॉजिक आहे ते नवीन सिच्युएशन मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता का हे टेस्ट करण्यासाठी लॉजिकल रिझनिंगचे हे पॅसेज तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेले असतात. तर लॉजिकल रिझनिंगचा स्टडी करत असताना तुम्ही डेली पझल सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस ठेवा. बुक्स रेफर करू शकता जसं की MK पांडे आहे किंवा RS अग्रवाल यांचं बुक आहे. तसेच अझम्पशन्स, फॅलसीज, स्ट्रॉंग वीक आर्ग्युमेंट्स हे आयडेंटिफाय करण्याची प्रॅक्टिस तुम्ही इथे करणं मस्ट आहे. त्याच्यानंतर क्रिटिकल रिझनिंग प्रॅक्टिस करा. त्याच्यासाठी तुम्ही GMAT आणि LSAT या एक्झामच्या स्टडी मटेरियल मधून सुद्धा या लॉजिकल रिझनिंगचा स्टडी करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो या सेक्शन मध्ये खूप जास्त टाइम लागतो. त्यासाठी कधीही ह्या सेक्शनचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना स्वतःला एक टाइम ठरवून घ्या. त्या टायमिंग मध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे याच्यावरती तुम्ही फोकस करा. जेणेकरून तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम मध्ये ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. कारण लक्षात असू द्या मित्रांनो आपल्याला 120 मिनिटांमध्ये 120 प्रश्न सॉल्व्ह करायचे. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला इथे 1 मिनिट देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून हे जे वेगवेगळे टॉपिक आहेत, जनरल नॉलेज असेल, करंट अफेअर्स असतील, इंग्लिश सब्जेक्ट असेल, लीगल रिझनिंग असेल, या सगळ्या सब्जेक्ट वरती तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स दिले जातात. तुमची प्रॅक्टिस तिथे व्यवस्थित करून घेतली जाते आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला रेडी केलं जातं. पहिला विषय क्वांटिटेटिव्ह टेक्निकचा हा मॅथमॅटिकल पार्ट असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डेटा सेट्स दिलेले असतात, न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन दिलेली असते. तर तुम्हाला इथनं रिलेव्हंट डेटा जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट करता आला पाहिजे. त्याच्यानंतर बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स जे आपण 10वी पर्यंत केलेले आहेत ते इथे यूज करता यायला हवे. वर्क विथ द रेशिओज, पर्सेंटेज, मेन्सुरेशन अँड ॲव्हरेजेस या कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला जमल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला क्वांटिटेटिव्ह टेक्निक मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर याचा स्टडी करत असताना तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स वरती फोकस करावा लागेल. त्यासाठी NCERT चे बुक्स जे आहेत 9th आणि 10th साठी
ते व्यवस्थित रेफर करा. डेटा इंटरप्रिटेशनची प्रॅक्टिस तुम्ही करणं मस्ट आहे. बँकिंग एक्झामच्या गाईड्स म्हणून तुम्ही डेटा इंटरप्रिटेशनची प्रॅक्टिस करू शकता. आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना कधीही स्टॉप वॉचचा यूज करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करताना किती वेळ तुमचा जातोय आणि तुम्हाला किती तुमचा स्पीड वाढवण्याची गरज आहे, ते तुम्हाला याच्यावरनं लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म्युलांसाठी एक नोटबुक सुद्धा इथे मेंटेन करणं महत्वाचं आहे. सगळ्या विषयांच्या शॉर्ट नोट्स तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. करंट इव्हेंट जे होत आहेत जगामध्ये, ते तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. मंथली करंट अफेअर्स जे आहेत, ते शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुम्ही मेंटेन करणं महत्वाचं आहे. जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा यूज तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये रिवाइज करण्यासाठी करता येईल. तर मित्रांनो, काही जनरल प्रिपरेशन टिप्स जर तुम्हाला द्यायच्या झाल्या, तर लक्षात ठेवा, न्यूजपेपर वाचण्याची, इंग्लिश न्यूजपेपर म्हणतोय मी, इंग्लिश न्यूजपेपर वाचण्याची प्रॅक्टिस तुम्ही नेहमी ठेवा. प्रत्येक आठवड्यामध्ये 2 ते 3 तास तुम्ही मॉक टेस्टला द्या. मॉक टेस्ट सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस ठेवा. तुमच्या मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जे एरर्स फाइंड आउट होत आहेत, तुम्ही कुठे कमी पडताय, कुठला टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटतोय, त्याच्यावरती फोकस करा. तो इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर ग्लोबल ऑनलाईनचा जो कोर्स आहे, तो तुम्ही जॉइन करू शकता, ज्याच्यामध्ये तुमची डेली प्रॅक्टिस इथे होणार आहे. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून, रेकॉर्डेड क्लासेसच्या माध्यमातून तुमची डेली प्रॅक्टिस कोर्समध्ये करून घेतली जाणार आहे. त्यानंतर सगळे जे 5चे 5 सब्जेक्ट आहेत तुम्हाला, त्या सगळ्या सब्जेक्टवरती फोकस करा. सगळ्या सब्जेक्टला सारखं महत्त्व द्या. कुठलाही सब्जेक्ट इथे निग्लेक्ट करू नका. जसं की मॅथमॅटिक्स असेल, जी-के सेक्शन असेल, ते सेक्शन जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. तेच तुम्हाला या एक्झाममध्ये चांगली रँकिंग देणार आहेत. त्याच्यामुळे ते अव्हॉइड करणं टाळा. तर हे होते काही जनरल प्रिपरेशन टिप्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झामचा पॅटर्न, सिलेबस आणि सिलेबस कव्हर करण्यासाठी स्ट्रॅटेजीज डिस्कस केलेल्या आहेत. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच 12 मे पासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतात, कंप्लीट सिलेबसच्या तुम्हाला नोट्स इथे दिल्या जातील. त्याच्यानंतर मॉक टेस्ट इथे अवेलेबल आहेत आणि तुमच्या एमसीक्यूची प्रॅक्टिस होण्यासाठी एमसीक्यूचा सेट पण तुम्हाला इथे दिला जातो. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि एक्झामला क्रॅक करण्यासाठी रेडी व्हा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.